सर तुम्ही या फिल्मसाठी गौतमीची निवड का केली सर? अच्छा, मी ज्या वेळेस फर्स्ट इयरला होतो ना, तर मी तेव्हा नेहमी गौतमीची लावणी बघायला जायचो. आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की एक दिवस मी तिला हिरोईन म्हणून फिल्ममध्ये नक्की घेणार. त्याच्यामुळे मी घुंगरूसाठी तिची निवड केली. बापरे, तुम्ही तर पिक्चर मध्ये गौतमीचे पप्पा वाटू लागले ना. आणि म्हणे गौतमीला मला हिरोईन म्हणून घ्यायचं होतं. कमाल आहे बुवा या माणसाची. तर नमस्कार, राम राम सप्रेम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये. तर चला, आज कोण गावलंय आपल्याला येड्या बाबळी खाली ते बघूया. तर आज गावलंय आपल्याला बोकडू काळ्या रश्श्याचं. अरे नाही नाही नाही, घुंगरू एक संघर्ष. हा तेच, चला बघूया. चायला आता काय उंटाची धुन द्यायला चालला भाऊ, काही कळत नाही मला. उंटा थांब रे, धुतो तुझी. जरा ऍक्टिंग ओरिजिनल करना भाऊ. कसलं वाटतंय रे ते. आणि काय घालून आलास हे? वाळवंटात कोणी लुंगी घालून येते का? इथं तर सगळंच उडून जातं भाऊ. लुंगी उडाली तर वाद्य व्हायचे ना, घुंगरू दिसायचे ना एक संघर्ष करताना. कल की सुबह रघु की आखिरी सुबह होगी. खरं बोलला. काय खरं बोलला? काय खरं बोलला? चायला चांगला रघु सकाळी सकाळी उंटाचा बोचा धुन द्यायला चालला होता आणि म्हणे सकाळीच रघु जिवंत नाही राहायला पाहिजे. आता उंटाचा बोचा कोण धुन देणार? तुमचा विलन. आणि म्हणे काय तर खरं बोलला. मला वाटतंय गोळी चुकीनच दुसरीकडे लागली वाटतं, म्हणून हा भाऊ बंदुकीचा वास घेऊन बघतोय की गोळी नेमकी घुसली कुणीकडे. तुम्हाला काय वाटतंय? आता हे बघा, नेमकं गोळी मारली का दुसरंच काय मारलं, हिच्या एक्सप्रेशन वरनं तर काही कळालंच नाही मला. तर तुम्हाला काय वाटू लागलं? ए नाच ग, कसं टांग टांग नाचायला पाहिजे. आईचा टन टनाटन. काय तर म्हणी नाच ग टनाटन. अरे हा कुठला डान्स आहे भाऊ, टन. हा मला कळलं नेमकं भाऊला काय बघायचंय ते. टांग टांग नाचायला पाहिजे. चायला म्हणी टन वाजव. अरे पिक्चरचे डायलॉग का टंग होऊन लिहिले भाऊ. आता पिक्चरच गाणे म्हणल्यावर डायलॉग लिहिणाऱ्याकडनं तरी काय अपेक्षा ठेवायला पाहिजे होती आम्ही. अरे हे आम्ही नाही भाऊ, हे तर हेच म्हणू लागले बघा. आपलं जगणं म्हणजे उकरड्याची घाण आहे, घाण ज्यात साऱ्या गावची घाण येऊन पडती. या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो. सावट कुठले असे सीन बनवताना काय काय टाकायचं हे तुम्हाला चांगलं माहितीये. अरे पण ती गौतमी पाटील नाही, गौतमी चाटील वाटते ना भावा. चाटेल ना ती तुला. उठ ना तिथनं पटकन. काय करतोयस तिथं? मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचे. बाळा, तुझ्या आईचं स्वप्न हा पिक्चर बघितल्यानंतर नक्की तुटलं असेल बर का. चला तर मग मित्रांनो, आता इथेच थांबू. बस झालं. याच्यापेक्षा जास्त माझ्याकडनं तरी नाही बघणं होणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. काय करायचंय तुम्हाला माहितीये. चावट कुठले.